पाहतोय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत, दर्शन घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। मुंबईचा आराध्य दैवत असलेला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झालेल्या आहेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील इथे उपस्थित आहेत। पण पाहतोय गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिरातल्या। सुनेत्रा पवार बाप्पाचं दर्शन घेत आहेत। खरं तर आपण कोणतेही चांगलं काम करण्याआधी बाप्पाचं दर्शन घेत असतो। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारणार आहेत। त्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात गाभाऱ्यात बाप्पाचं दर्शन घेत आहेत। यानंतर सुनेत्रा पवार दादरच्या चैत्यभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। त्यानंतर आपला पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल होतील। त्याआधी देवगिरीमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठक देखील पार पडणार आहेत आणि नंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडेल। आपण पाहतोय सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत आहेत। ही थेट दृश्य सिद्धिविनायक मंदिरातल्या गाभाऱ्यातली आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय आज सुनेत्रा पवार अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत उपमुख्यमंत्री पदाचे आणि त्याआधी त्या सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की बाप्पाचं दर्शन तर त्या घेतात, मात्र त्यांच्याबरोबर पार्थ पवार आहेत, दिशांत सिद्दीकी, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे सगळे जे नेते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते सगळे त्यांच्याबरोबर आहेत। खरं तर आजपासून ते पदभार स्वीकारतायत। अजितदादा गेल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी ते पहिल्यांदा पेलतायत, तर ही जबाबदारी सुखरूपपणे पेलता यावी यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी ते स्वतः इथे आलेले आहेत। इकडनं नंतरच्या चैत्यभूमीवर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। मात्र आपण बघतोय की आता सध्या मंदिरामध्ये पूजा सुरू आहे आणि त्याचबरोबर सगळेच नेते जे आहेत ते एकच प्रार्थना करत आहेत की आलेलं जे राष्ट्रवादीवर संकट आहे, वेगळ्या पद्धतीचं हे संकट आहे, मात्र यातून आम्हाला कुठेतरी टाळण्यासाठी तू बुद्धी दे आणि शक्ती दे अशा पद्धतीची प्रार्थना सध्या सगळेच राष्ट्रवादीचे नेते आणि स्वतः उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार करताना पाहायला मिळतात। याबरोबर आपण बघतोय की एकंदरीतच ज्या पद्धतीने त्यांच्यावर सगळी जबाबदारी पडली ती एकदम अचानक येऊन पडलेली आहे। त्यामुळे पुढे कशा पद्धतीने कामकाज न्यायचंय या संदर्भात देखील बैठका आणि याचं सगळं सत्र जे आहे ते आता सुरू होणार आहे। इथून त्यानंतर चैत्यभूमीला जाणार, चैत्यभूमीनंतर पुन्हा विधानभवनात येणार, पदभार जो आहे तो स्वीकारणार आणि त्यानंतर आज पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे। अजित पवार ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार स्वतः जातीने उपस्थित होते। विविध अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी मिटिंगा घेतल्या होत्या। त्यांची अनेक कामं जी आहेत ती देखील पेंडिंग आहेत, तर ती कामं आता सुनेत्रा पवार पूर्ण करणार का याकडे लक्ष आहे। त्याचबरोबर काही योजना आहेत त्यांना अजित पवारचं नाव द्यायचं का या संदर्भात देखील चर्चा आज घडण्याची शक्यता आहे। तर या सगळ्याला कुठेतरी बाप्पाची साथ असावी आणि एक चांगल्या पद्धतीने सुरुवात व्हावी यासाठी आता सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिशांत सिद्दीकी, रुपाली चाकणकर यांच्यासारखे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत ते सगळे सिद्धिविनायक मंदिरात आता उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।